हे बघा एक सर्डचं टॉपिक आपण बघतोय. सर्डमध्ये परत एकदा लक्षात घ्या बघा. आता सिम्पल वे आहे. आता कम्पेअर करूया. सर्डची डेफिनेशन दिलेली आहे बुकमध्ये, ती आपण कम्पेअर करूया विदाउट गेटिंग कन्फ्युज्ड. इथं बघा आपल्याला एक फॉर्म दिलेला आहे x⁻n = a. काय दिलेलं आहे? त्यात a जे आहे त्यांनी त्या डेफिनेशनमध्ये काय म्हटलंय? a काय? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. a काय आहे? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. त्यानंतर आपण n ला राईट हँड साईडला घेऊन गेलो तर हे काय आलं? 1/n. आणि त्याला रॅडिकलमध्ये लिहिलं. हे जे सिम्बॉल आहे याला रॅडिकल म्हटलं जातं. बरोबर. आणि मग a⁻1/n ला त्या रॅडिकलमध्ये nth रूट म्हटलं गेलं. तर nth रूट ऑफ a ही सेकंड डेफिनेशनचा पॉईंट आहे. आणि जर x = nth रूट ऑफ a आहे तर x काय आहे तुमचं? सर्ड. आणि x कधीही कुठले काय असतं? इररॅशनल नंबर. इररॅशनल नंबर म्हणजे काय? जे p/q च्या फॉर्ममध्ये येणार नाही. मग सर्ड p/q च्या फॉर्ममध्ये येत नाही. मग आपण इररॅशनल नंबर्स बघूया. 2, 3, 5, 6, 7 हे इररॅशनल नंबर आहे आणि त्याला रॅडिकलमध्ये टाकलं. जर आपण √4 घेतलं तर आन्सर काय येतं? 2. यांचं कुठलंही आन्सर येणार नाही. तर कोणीतरी मला बोललं थोड्या वेळापूर्वी याचं उत्तर येत नाही, याचं आन्सर येत नाही. ती कन्सेप्ट बरोबर आहे, चुकत नाही आहे. यालाच आपण फक्त √च नाही √2 मध्ये पण लिहू शकतो कारण याचा आन्सर येणार. आलं का लक्षात? 4th रूट पण लिहू शकतो. आन्सर येत नाही म्हणजे काय? त्याचं तुम्ही इररॅशनल नंबर बघितलं तर इररॅशनल म्हणजे तुम्ही p/q च्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. ओके. मग आपण पुढचं बघूया. सपोज x³ = 2. तर इथं बघा काय काय आहे बघा. हे 2 आलं. हे जे 1/3 आलं 1/3 तर हे काय येणार तुमचं? nth रूट जे आपण म्हणतोय ते. मग हे कुठलं रूट आलं? थर्ड रूट ऑफ वॉट? थर्ड रूट ऑफ 2. हे रूट आहे, नॉट पॉवर. पॉवर राहिलं असतं तर 2³ लिहिलं असतं. बरोबर. तर आणि हे x काय आलं मग? सर्ड. का? कारण इथं ही कंडिशन सॅटिस्फाईड होत आहे. कुठल्या? a पॉझिटिव्ह आहे. हो आहे, a पॉझिटिव्ह आहे. सेकंड कंडिशन काय आहे? nth रूट ऑफ a. आपण घेतलं nth रूट ऑफ a. त्यानंतर x इज इररॅशनल नंबर म्हणजे तुमची x जी आहे ती इररॅशनल नंबर येते. हो, ही जर बघितली तर आपण इररॅशनल नंबर आहे. बरोबर. अपरिमेय संख्या आहे ती. आणि मग हे आली काय तुमची? सर्ड. सिम्प्लिफाय करण्याचं बघितलं. वी टेक सम एक्झाम्पल्स लाईक √48, √98, √80 आणि 8. तर त्यांचं फ्रॅक्शन केलं म्हणजे भाग केले. 48 ला 16 × 3. व्हाय 16? कारण 1 2 3 4 4चा स्क्वेअर काय येतो? 16. तर 16चं 4, 49चं 7, 16चं 4 आणि √4चं 2. आणि बाकी ज्यांचं सर्ड म्हणजे एक प्रकारे ज्यांचं आपण हे सर्ड आहेत कोणते? √3, √2, √5, √2 यांना परत आपण डिवाइड करू शकत नाही म्हणून त्यांना ॲज इट इज लिहिलं. आणि त्यानंतर काय येतं बघा. मग सिमिलर सर्ड. याला सिम्प्लिफाय. सिमिलर सर्डमध्ये काय येतं की जर हे 4√3 आणि 4√5 बघितलं जर 4 4 सेम आहे तर हे लाईक सर्ड नाही आहे. सर्ड केव्हा सारखे आहेत, लाईक आहेत, सिमिलर आहेत? जेव्हा त्या रॅडिकलमधले जे अंक आहेत ते कसे पाहिजे? आलं लक्षात?